वर्धा जिला के हिंगनघाट तालुका में अलमडोह गांव के पास बहने वाली यशोदा नदी का अब तक गहरीकरण नहीं किया गया। इस वजह से हर साल बारिश के मौसम में नदी में बाढ़ आ जाती है, जिससे किसानों की फसलें पूरी तरह से बर्बाद हो रही हैं। स्थानीय किसानों के अनुसार यशोदा नदी का वर्षों से गहरीकरण नहीं किया गया, जिस कारण हर मानसून में नदी उफान पर आ जाती है और आसपास के खेतों में पानी भर जाता है। किसानों ने सोयाबीन और पराठे जैसी फसलों की बुआई की थी, लेकिन नदी में आए बाढ़ के पानी ने सारी फसलें बहा दी। इससे किसानों को भारी आर्थिक नुकसान झेलना पड़ा। अब इलाकों के किसानों ने प्रशासन से यशोदा नदी के गहरीकरण और सफाई की मांग की है। माझी एक समस्या आहे की आपल्या यशोदा नदीचे जे पाणी आहे ते पूर्ण आपल्या गावामध्ये शेतामध्ये जाते। याच्या आधी 5 वर्ष आधी नदीचं खोलीकरण झालं होतं। ते खोलीकरण अर्ध्यापर्यंत झालं आहे, समजा टाकळीच्या पुलापर्यंत। त्याच्यानंतर इकडे अलमडोकडे खोलीकरण झालेलं नाही। नुकतीच आता शेतीची पेरणी झाली आमच्या, त्याच्यानंतर पहिला पूर आला, पूर्ण पेरणी वाहून गेली। नंतर दुसरी पेरणी केली, दुबार पेरणी झाल्यानंतर सुद्धा पूर आला। गावामध्ये इकडे पाणी घुसते, इकडे अलीपुराकडे सुद्धा पाणी जाते। त्याच्यामध्ये सरकारला माझी एकच विनंती आहे की आपल्या या नदीचं जे रखडलेलं खोलीकरण आहे ते 5 वर्षाआधी मंजूर झालं होतं, ते अजूनपर्यंत झालेलं नाही। माझी सरकारला एक विनंती आहे की खोलीकरण लवकरात लवकर करून द्यावं। आणि तसेच आमच्या शेतीची सुद्धा जे शेती पाण्याखाली गेलेली आहे त्याची आपली पाहणी करून आणि पंचनामा करावं, लवकरात लवकर सर्व करावं, अशी माझी एक विनंती आहे सरकारला। आणि पुलाजवळ जे नदीला पूर येते ते पूर्ण पुलाला कचरा अटकते, पूल तुटण्याचा भीती आहे, दरवाजे बंधाऱ्याचे फुटले आहे। तर हे कचरा वगैरे सफा करून देण्यात यावं। ह्या नदीचं खोलीकरण त्या पुलापर्यंत तिकडलं झालेलं आहे। टाकळीच्या पुलापर्यंत तिकडलं झाल्यामुळे आमच्या शेतात पाणी घुसते आणि आमच्या शेतात पाणी घुसून ह्या नदीचे दरवाजे 4 खुले आहे, बाकीचे बंदच आहे। त्याच्यामुळं आमच्या शेतामध्ये खूप पाणी घुसते आणि आमचं खूप नुकसान झालं आहे। तर त्याची काळजी घ्यावं तुम्ही आणि त्याच्यात हे करावं तुम्ही। अलमडो गावामध्ये पूर्ण पाणी पसरते, तर याच्यापर्यंत जाऊन खोलीकरण करण्यात यावं। आमच्या शेताचं खूप नुकसान होत आहे। मग लाखो रुपयाचं उत्पन्न पेरत जायचं आम्ही ना, ते पूर्ण वाहून जाते। याची काळजी घ्यावं तुम्ही। आणि आम्ही शेतकऱ्यानं काय करावं, आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। हां, काय कर्जमाफी नाही तर तुमचं पूर बुडायचं धडाचं भेटत नाही, का करावं आम्ही, आम्हाला समजत नाही। हां, पीक विमा नाही भेटत। हां, तुम्ही याची नोंद घ्या बा, नाही तर आम्हाला काहीतरी करावं लागेल। हां, आत्महत्या करावं हो, नाही तर आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही।